श्री स्वामी समर्थ. ऑगस्ट 2026 हा महिना मिथुन राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा, ऐतिहासिक आणि परिवर्तनाचा काळ ठरणार आहे. आता सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत. ही केवळ एक ओळ नसून या महिन्यात घडणारे ग्रहमान तुमच्या आयुष्याला एक नवी आणि सकारात्मक दिशा देणारे आहे. जर तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून अपयशाचा सामना करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी भाग्योदयाची नवी पहाट घेऊन आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मिथुन राशीच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती अत्यंत प्रबळ आहे. राशीचा स्वामी बुध आणि भाग्याचा कारक गुरु यांची शुभदृष्टी तुमच्या राशीवर असल्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास कमालीचा वाढेल. अडकलेली कामे पूर्ण होणार. गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेली कामे, कोर्ट कचेरीचे विषय आणि मालमत्तेचे वाद या महिन्यात अचानक सुटायला सुरुवात होईल. मानसिक शांतता लाभणार. डोक्यावर असलेले संभ्रमाचे आणि चिंतेचे ढग आता दूर होतील. तुम्हाला नेमके काय करायचे याची स्पष्टता येईल. नशिबाची साथ. या महिन्यात तुम्ही ज्या कामात यश हात घालणार तिथे तुम्हाला नशिबाची 100% साथ मिळणार आहे. म्हणूनच तुम्ही तुमचे स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याचा हा काळ आहे. पैशाच्या बाबतीत हा महिना मिथुन राशीसाठी सुवर्णकाळ सिद्ध होऊ शकतो. जर तुम्ही आर्थिक विवंचनेत असाल तर या महिन्यात तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत. केवळ एकाच मार्गाने नव्हे तर 2 ते 3 वेगवेगळ्या मार्गांनी तुमच्याकडे पैसा येण्याचे योग आहेत. अडकलेला पैसा परत मिळणार. तुम्ही भूतकाळात कोणाला तरी दिलेले पैसे, जे मिळण्याची आशा तुम्ही सोडली होती, ते पैसे आता या महिन्यात अपेक्षितपणे तुमच्या हातात येतील. गुंतवणुकीतून मोठा नफा. शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा जमिनीमध्ये पूर्वी गुंतवलेली गुंतवणूक या महिन्यात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त परतावा देऊन जाईल. नवे स्वप्न पूर्ण होणार आहेत. स्वतःचे घर घेण्याचे, नवीन गाडी खरेदी करण्याचे किंवा एखादी महागडी वस्तू घेण्याचे तुमचे स्वप्न या महिन्यात पूर्ण होऊ शकते. आर्थिक आवक वाढल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. करिअरच्या दृष्टीने 2026 ऑगस्ट महिना हा तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट ठरणार आहे. व्यापारी वर्ग आणि नोकरदार व्यक्ती दोघांसाठीही हा काळ प्रगतीचा आहे. नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढ. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टाचे शीज झाल्याचे दिसेल. मोठी पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याचे मजबूत योग आहेत. नवीन नोकरीच्या संधी. जर तुम्ही बऱ्याच काळापासून बेरोजगार असाल किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात तुमच्या आवडीच्या कंपनीतून मोठ्या पॅकेजची ऑफर येऊ शकते. व्यापाऱ्यांना प्रचंड नफा. जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत, विशेषतः आयात निर्यात, कापड, सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक किंवा कमिशन बेसिसवर काम करणारे व्यापारी, त्यांना या महिन्यात प्रचंड नफा होईल. नवीन डील किंवा भागीदारी व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. एकीकडे ग्रहमान तुम्हाला भरभरून देण्यास तयार असताना दुसरीकडे तुमच्याकडून होणारी एक छोटी चूक तुमचे मोठे नुकसान करू शकते. हा या महिन्याचा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. अतिविश्वास आणि अहंकार टाळा. जेव्हा पैसा आणि यश अचानक मिळते तेव्हा माणसाच्या स्वभावात नकळत अहंकार येतो. मिथुन राशीच्या लोकांनी या महिन्यात अतिविश्वास दाखवणे टाळावे. मला सर्व काही समजते हा विचार तुम्हाला अडचणीत आणू शकतो. गुप्त गोष्टी उघड करू नका. तुमची पुढील योजना काय आहे, तुम्ही कुठे गुंतवणूक करणार आहात किंवा तुम्हाला कोणता मोठा नफा होणार आहे, या गोष्टी जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणाकडेही बोलून दाखवू नका. तुमच्या जवळच्या लोकांची नजर आणि किंवा मत्सर तुमच्या कामात अडथळे आणू शकतो. आळस आणि दिरंगाई नको. नशीब साथ देत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही शांत बसावे. आजचे काम उद्यावर टाकणे ही चूक या महिन्यात करू नका. मिळालेल्या संधीचे सोने करणे तुमच्याच हातात आहे. जर तुम्ही ते आता आळस केला तर आलेली लक्ष्मी हातातून निघून जाईल. कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यासाठी ऑगस्ट महिना अत्यंत सुखद आणि भावनिक समाधानाचा असेल. घरातील वाद मिटणार. कुटुंबात गेल्या काही काळापासून चाललेले मतभेद किंवा ताणतणाव आता संपतील. भावंडांशी असलेले संबंध सुधारतील आणि आईवडिलांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद. पती-पत्नीमधील नाते अधिक घट्ट होईल. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल.
जर तुम्ही मुलांच्या भविष्याबद्दल काळजीत असाल तर मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. प्रेम संबंधांना यश. जे तरुण तरुणी प्रेम संबंधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमच्या विवाहाला घरच्यांची संमती मिळू शकते. अविवाहित लोकांच्या विवाहाचे ग्रहांच्या कृपेने या महिन्यात पक्के होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र पण सकारात्मक राहील. जुन्या आजारांपासून तुमची सुटका होणार आहे. जुने आजार बरे होणार. जर तुम्ही बऱ्याच काळांपासून एखाद्या जुनाट आजारांचे उदाहरणार्थ पाठदुखी, पोटदुखी किंवा मानसिक तणाव त्रस्त असाल तर या महिन्यात योग्य उपचार मिळून आरोग्यात मोठी सुधारणा होईल. ऊर्जा आणि उत्साह. तुमच्या शरीरात आणि मनात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवेल. तुम्ही उत्साहाने प्रत्येक काम पूर्ण कराल. सावधगिरी. महिन्याच्या उत्तरार्धात 15 ऑगस्ट नंतर खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. जास्त तेलकट किंवा बाहेरील अन्न खाल्ल्याने पोटाचे किरकोळ त्रास होऊ शकतात. गाडी चालवताना घाई गडबड करू नका. वेगावर नियंत्रण ठेवा. या महिन्यातील शुभ प्रभात आणखी वाढवण्यासाठी आणि येणारे अडथळे दूर करण्यासाठी मिथुन राशीच्या लोकांनी खालील सोपे उपाय अवश्य करावेत. बुध ग्रहाचा उपाय. प्रत्येक बुधवारी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप करा. यामुळे बुद्धी तीक्ष्ण होईल आणि निर्णय अचूक ठरतील. पक्ष्यांना दाना पाणी. रोज सकाळी पक्ष्यांना धान्य आणि पाणी द्या. यामुळे कुंडलीतील राहू केतूचे दोष शांत होतात आणि नशिबाची साथ मिळते. हिरव्या वस्तूंचे दान. गरीब किंवा गरजू व्यक्तींना हिरवे मूग किंवा हिरवी कपडे दान केल्याने रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतात. एकंदरीत विचार केला तर ऑगस्ट 2026 हा महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी यशाचे शिखर गाठणारा काळ आहे. गरिबी, अपयश आणि मानसिक त्रासांचे दिवस आता संपले आहेत. तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या महिन्यातील ग्रहमानात आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. मिळालेल्या यशाचा आदर करा. कोणाचाही अपमान करू नका आणि आपली गुपिते स्वतःपाशीच सुरक्षित ठेवा. ही वेळ तुमची आहे. पुढे जा आणि आपले नशीब बदलून टाका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.